नमस्कार मंडळी, मी वर्षा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासमोर कचोरीची रेसिपी घेऊन आलेली आहे। सगळ्यात आधी तर मी कचोरीसाठी लागलेला मसाला असतो की ते घरातच तयार करून घेत आहे। 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं हे छान असं गरम करून घेतलं, म्हणजे थोडंसं फ्राय केलं, म्हणजे थोडंसं भाजून घेतलं त्याला आणि त्याचं छान असं पावडर करून घेतला। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची आणि हिरवी मिरची आणि लसूणचा एक छानसा ठेचा करून घेतला। तेल गरम करून हिंगाची फोडणी देऊन, मोहरीची फोडणी देऊन ठेचा ऍड केला आणि ते मसाले देखील ऍड केले। छान त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय। चवीप्रमाणे मीठ ऍड केलंय, इथे हळद, धनिया पावडर 2 चमचा आणि लाल तिखट मी 1 ते 1.5 चमचे ऍड केले आणि थोडंसं ओवा पण ऍड केलाय मी त्यामध्ये, कारण की मैदा असल्यामुळे आमच्या घरात कोण खात नाही शक्यतो, त्यामुळे म्हणलं थोडंसं ओवा पण ऍड करूयात। आणि कस्तुरी मेथी ऍड केली आहे भरपूर अशी, थोडंसं पाणी ऍड केलंय मी, 1-2 स्पून पाणी ऍड करून छान त्याला असं परतून दिलंय। त्याच्यानंतर त्यामध्ये मी बेसन ऍड केली। 1 वाटीभर बेसन घेतलं होतं मी, 1 ते 2 वाटी बेसन आहे, पण मी लागल तसं त्यामध्ये ऍड करत होते। शक्यतो 1च वाटी बेसन झाले ते हो। आणि छान त्याला असं परतून घेत होते आणि लागल गुठळ्या तयार झालते त्याचे छान असं चमच्याने मोडून, फक्त त्या फळीमध्येच पाणी घेऊन मी थोडंसंच पाणी घेऊन छान त्याचे गुठळ्या काढून घेतले आणि कोथिंबीर भरपूर अशी ऍड करून सारण बाजूला ठेवून दिलं होतं। त्यानंतर मी गोळा तयार करून घेतला, बेसनाचा पीठ कणिक मळून घेतलं आणि छान त्याचा गोळा तयार करून घेतला स्टार्टिंगला मी, आणि सगळ्या गोळ्यांमध्ये ते ठेवलं होतं आणि छान भरून स्टफिंग करून घेतली आणि छान असं लाटायला घेतलं मी। ते कचोरी मी मोठेच केले होते, 7 ते 8 कचोरी झाले होते। 2 वाटी मैद्याचं पीठ घेतलं होतं मी, 2 वाटी मैद्याच्या पिठामध्येच ते बेसन हे केलं होतं मी, स्टफिंग तयार करून घेतलं होतं त्यासाठीच, आणि भरपूर प्रमाणात घरात झालं होतं ते आणि खूप छान झालं होतं। ह्या पद्धतीने मी केलं होतं, तुम्ही पण नक्की करून बघा ह्या पद्धतीने, खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होईल असं हे कचोरीची रेसिपी आहे। छान अशी माझी कचोरी टम्म फुगली होती, बघू शकता तुम्ही। ह्या पद्धतीने नक्की करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा, माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा। खूप सुंदर झालं होतं हे रेसिपी, तुम्ही पण घरामध्ये करून बघा, अगदी झटपट अशी होणारी। घरात काय भाज्या वगैरे नव्हते, हे बेसनाचं पण अगदी खूप छान लागत होतं हे कचोरी। मी शक्यतो बेसनाचं नाही तर मग मी मटर कचोरी वगैरे करते, पण बेसनाचं यावेळेस म्हणलं करून बघूयात, खूप छान झालं होतं। तुम्ही पण नक्की करून बघा, नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा नक्की। थँक्यू फॉर द वॉचिंग। पुन्हा परत एकदा भेटूयात एक नवीनशा व्हिडिओ सोबत। थँक्यू।